ढोल ताशांच्या गजरात आणि मोठ्या जल्लोषात श्री लंबोदर गणपतीचा आगमन सोहळा पार पडला। सोमवारी गणेशोत्सवाचा शुभारंभ मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात झाला। गणरायाची मूर्ती उत्साहात आणण्यात आली आणि विधिवत पूजन करून प्रतिष्ठापना करण्यात आली। यावेळी या पूजेचा मान प्रतिष्ठित तरुण समाजसेवक राहुल बापू काटकर यांना मिळाला। यावेळी श्री लंबोदर गणपतीचे संस्थापक मिलिंद तवटी, उत्सवाध्यक्ष नवीन मेतकू, नरेश गाजूल, महेश बंडा, पवन येमूल, पथक प्रमुख शुभम सब्बन, राजकुमार कुन्हे, सिद्धराम बिल्ला आदी मंडळाचे कार्यकर्ते आणि महिला युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणांनी परिसर दुमदुमत भव्य आगमन मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं। ही मिरवणूक पद्मशाली चौक, दत्तनगर, दाजी गणपती मार्गे पुढे जात लंबोदर गणपतीत मोठ्या उत्साहात पार पडली। या मिरवणुकीत लंबोदर ढोल ताशा पथकाच्या तब्बल 65 वादकांनी आपल्या दणदणीत तालांनी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं। ढोल, ताशा, झांज आणि लेझिमच्या सुरावटीने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला। लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनीच आनंदाने यामध्ये सहभाग नोंदवला। कार्यक्रमादरम्यान सजवलेल्या गणेश मूर्तीच्या झाकीकडे नागरिकांचं लक्ष वेधलं गेलं। मार्गभर भाविकांनी गणपतीची आरती केली, प्रसादाचं वाटप केलं, मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला। महिलांनी पारंपरिक वेशभूषेत आणि फुलांनी सजवलेल्या आरत्या हातात घेऊन मिरवणुकीत सहभाग नोंदवला। तरुणाईनं उत्साहात गणपती बाप्पा मोरया अशा घोषणांनी वातावरण भारावून टाकलं। गणेशोत्सवाच्या प्रारंभीच अशा भक्तिमय आणि उत्साही वातावरणात गणरायाचं स्वागत झाल्यानं परिसरात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पसरलं। आपल्या लंबोदर गणपतीची आणि वर्ष 5वी लंबोदर ढोल ताशा पथकाचे ह्या वर्षी गणपतीचे आगमन 25 ऑगस्ट 2025 मध्ये करण्यात आलं। पूजेचे प्रमुख पाहुणे श्री बापू काटकरजी आणि अध्यक्ष नवीन मेतकू आणि संस्थापक मिलिंद तवटी यांच्या शुभ हस्ते गणपतीची श्रींची आरती झाली आणि त्यांच्या हस्ते ढोल पथकाचा शुभारंभ झाला आणि तिथून आपली मिरवणूक सुरू झाली। जमखंटी पूल, पद्मशाली चौक, दाजी गणपती आणि गणपती मंडळ इथपर्यंत आपली मिरवणूक मार्ग होता। ह्या मार्गामध्ये प्रशासनाने देखील खूप सहकार्य केलं आणि आपला गणेशोत्सव अगदी ढोल ताशाच्या गजरात उत्साहाने साजरा झालेला आहे आणि सर्व मंडळींचे आणि भक्तांचे आपण सहर्ष स्वागत केलेलं आहे आणि इथून पुढेही आपण गणेशोत्सव उत्साहाने साजरा करणार आहोत आणि सर्व भक्तांना आणि शासनाला आमचे धन्यवाद, आभार मानतो आम्ही त्यांचे आणि तुम्हाला गणपती उत्सवाच्या येत्या 27 तारखेला गणेश उत्सव आहे, त्याची सर्वांना हार्दिक शुभेच्छा।